पुण्यातल्या चाकण एमआयडीसी मधून खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 20 कंपन्या स्थलांतर करत आहेत। दरम्यान चाकणचा प्रश्न गंभीरतेने घेतलाय, प्रश्न सोडवू असं फडणवीसांनी म्हटलंय। पावसाळा संपल्यानंतर चाकणचं इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करू असं फडणवीस म्हणतायत। चाकणचा प्रश्न अतिशय जेन्युइन आहे। त्या संदर्भात एक बैठक झालेली आहे। हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू। म्हणून आता नगर विकास विभाग आणि एमआयडीसी उद्योग विभाग या दोघांनाही टार्गेट दिलाय। पहिल्यांदा पुण्याच्या जवळच्या ज्या चांगल्या आमच्या एमआयडीसीज आहेत यांना इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये परिवर्तित केलं की मग तिथेच पैसा उभा होईल आणि त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काही देखरेख आहे ती करता येईल। पण मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की चाकणचा विषय अतिशय गंभीरतेने घेतलेला आहे आणि आम्ही सोडवतो।